मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी शेतजमिनीच्या पोटहिस्स्यासाठी एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. अनेक वर्षांपासून तुमच्या सातबारावर असणारी नावे आणि जमिनीचा नकाशा यांचा मेळ बसत नव्हता. तो आता सरकारच्या या शासन निर्णयाप्रमाणे बसवला जाणार आहे. परंतु या शासन निर्णयाचे व्यवस्थितरित्या वाचन केले तर आपल्या हे लक्षात येईल की या शासन निर्णयाचे जसे फायदे दिसत आहेत त्याचप्रमाणे तोटे देखील आहेत. गेल्या 30-35 वर्षांपासून तुमचे नाव सातबारा उतारावर चढलेले आहे, परंतु जमिनीचा नकाशा मात्र जुनाच आहे आणि या शासन निर्णयाद्वारे सरकार जमिनीचा नकाशा बदलणार आहे. परंतु ही प्रक्रिया जेवढी साधी आणि सोपी दिसते तेवढी सोपी ही प्रक्रिया नाहीये. या 6 पानांच्या शासन निर्णयामध्ये अशा काही बाबी लपलेल्या आहेत ज्याचा डायरेक्ट फटका तुमच्या जमिनीला बसू शकतो आणि त्याचप्रमाणे आपापसामध्ये वादविवाद आणि भांडणतंटेही होऊ शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयाच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही बाजू पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मित्रांनो, आपणास अगोदर तर हे समजून घ्यावे लागेल की या शासन निर्णयाची गरज का भासली, ही पोटहिस्सा मोजणी का होत आहे. तर बघा, या शासन निर्णयाच्या पान क्रमांक 1 वर हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की महाराष्ट्रात पहिली मोजणी सन 1890 ते 1930च्या दरम्यान झालेली होती. तेव्हा फक्त 50,21,213 नकाशे आणि सातबारा उतारे तयार करण्यात आलेले होते. त्यानंतर एकत्रीकरण योजना राबवण्यात आली. त्यावेळेस 1,40,78,965 एवढे भूभाग आणि नकाशे तयार करण्यात आले होते. परंतु आता म्हणजे सन 1992 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत खरेदीने म्हणा, वारसाने किंवा हक्क सोडपत्राने किंवा अन्य हस्तांतरणामुळे नव्याने तयार झालेल्या पोटहिस्स्यांची संख्या ही 2,12,76,499 एवढी प्रचंड अशी झाली. आणि या पोटहिस्स्याचे जे नकाशे आहेत ते अद्ययावत नसल्याने अशी पोटहिस्स्याची मोजणी करण्याबाबत शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आपण जमीन विकली किंवा त्या जमिनीचे वाटप झाले तर सातबारा वेगळा होतो, परंतु नकाशा तसाच राहतो. यामुळे काय होते की बँका किंवा वित्तीय संस्था आपणास कर्ज देताना अडचण निर्माण करतात. त्याचप्रमाणे पीक विमा किंवा शासनाच्या अन्य योजना मिळवताना देखील अडचणी येतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प शासनाने आणला आहे. तरी देखील मला या शासन निर्णयामध्ये फायदा कमी आणि तोटे तसेच धोके जास्त प्रमाणात दिसत आहेत. अगोदर शासन निर्णयामधील फायदे पाहूयात आणि मग संभाव्य धोके सविस्तररित्या पाहूयात. या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे सातबारा उतार्यावरील क्षेत्र आणि नकाशावरील क्षेत्र यामध्ये जी तफावत आहे ती या शासन निर्णयामधील प्रकल्पानुसार कायमची मिटणार आहे. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे भू आधार. म्हणजे जसे तुमचे आधार कार्ड तुम्हाला तुमचा युनिक क्रमांक देते, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीला भू आधार म्हणजे UL पिन मिळणार आहे की जो 14 अंकांचा असेल. यामुळे तुमच्या जमिनीला एक युनिक आयडेंटिटी मिळणार आहे की ज्यामुळे जमीन व्यवहारामध्ये होणारी फसवणूक वगैरे कायमची संपुष्टात येईल. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सरकारी योजनांचा लाभ. होय, एकदा का नकाशा अद्ययावत झाला म्हणजे सातबारा उतारा आणि नकाशाचा मेळ बसला की तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ तसेच कर्ज वगैरे मिळण्यास त्याचा फायदा होईल. परंतु जशा एका नाण्याला 2 बाजू असतात त्याचप्रमाणे या शासन निर्णयाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. अर्थातच शासन निर्णयामधील हे तोटे शासन निर्णयामध्ये नाहीत, परंतु शासन निर्णय वाचल्यानंतर हे संभाव्य धोके आणि तोटे लगेचच लक्षात येतात. एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारतोय की मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांचे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये असणारे काम अपेक्षित वेळेमध्ये किंवा कमी वेळेमध्ये झालेले आहे. कदाचित खूप कमी लोक असतील किंवा नसतीलही की जे सांगतील की आमची भूमी अभिलेख म्हणजेच मोजणी कार्यालयातील कामे लगेचच झाली. मग यावर मला सांगा, 2 कोटींहून अधिक असे पोटहिस्से मोजायचे आहेत ते सरकारला शक्य होणार आहे का? आता यामुळे अनेक नवीन आणि जुने असे दोन्ही प्रकारचे वाद उफाळून येणार आहेत. कारण ही बाब विचार करण्यासारखी आहे की मागील 34 वर्षांमध्ये मोजणी झालेली नाही. मग या एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये किती बांध कोरले गेले असतील, किती शेतकऱ्यांनी एकमेकांच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल आणि आता जेव्हा या जमिनींना मोजणीचा टेप लागेल तेव्हा गावागावात बांधकारांच्या जुने आणि नवीन वाद निर्माण होतील. कोर्ट केसेसची संख्या वाढेल आणि याचा भुर्दंड हा थेट गरीब शेतकऱ्याला असणार आहे. आता यामध्ये माझा स्वतःचा वैचारिक पैलू आहे की जर ही योजना देखील एकत्रीकरण योजनेसारखी सदोष आणि चुकीची झाली तर खूपच मोठी अशी अडचण निर्माण होईल. आणखीन एक तोट्याचा मुद्दा जो की या शासन निर्णयाच्या पान क्रमांक 4 वरील मुद्दा क्रमांक 6 मध्ये नमूद केलेला आहे की ही मोजणी सरकारी मोजणीदार करणार नसून खाजगी मोजणी करणाऱ्या संस्था करणार आहेत. म्हणजे सरकारी टेंडर निघणार, भ्रष्टाचार होणार. आता हा जरी आपला विचार करण्याचा मुद्दा असेल तरी ही एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की
जमिनीचा नकाशा हा आजपर्यंत आपण सरकारी परंतु गोपनीय असा दस्तऐवज समजत आलेलो आहे। मग खाजगी कंपन्यांनी अशी मोजणी वगैरे केली तर ही गोपनीयता पाळली जाईल असे मला तर वाटत नाही। आता तुमचा आमचा जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा मुद्दा की मोजणीचा खर्च कोणाच्या खिशातून होणार, तर बघा या शासन निर्णयामध्ये पान क्रमांक 4 मुद्दा क्रमांक 5 मध्ये निधी आणि प्रशासकीय मान्यता असे शब्द आपणास पाहण्यास मिळत आहेत। परंतु अशी मोजणी शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे असा स्पष्ट उल्लेख कोठेही नाही। त्यामुळे जर पोट हिस्साचे मोजणीचे पैसे म्हणजेच मोजणी फी शेतकऱ्याला भरावयास सांगितली तर शेतकऱ्यावर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे आणि त्याप्रमाणे अन्याय देखील होणार आहे। त्याचप्रमाणे आणखीन एक अडचण की जी या शासन निर्णयामध्ये कोठेही लिहिलेली नाही की ही मोजणी 6 महिन्यात किंवा 1 वर्षात पूर्ण होईल। याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अर्थ असाच होतो की हा प्रकल्प सरकारच्या अन्य प्रकल्पांसारखा वर्षानुवर्ष रेंगाळू देखील शकतो आणि शेतकरी मोजणीची आणि मोजणीच्या तारखांची वाटच बघेल। यानंतर शासन निर्णयासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका अशा 4 समित्या नेमलेल्या आहेत की ज्यामधील तालुका समितीला दर आठवड्याला बैठका घेण्यास सांगितलेल्या आहेत। मग जर दर आठवड्याला बैठका झाल्या तर प्रत्यक्ष जमिनीवर मोजणी कधी होणार आणि या बैठकांमध्ये आपल्यासाठी चांगले किंवा वाईट काय घडले हे शेतकऱ्याला कसे कळेल याबाबत देखील पारदर्शकता कोठेही दिसत नाही। तर मित्रांनो, असा हा 27 जानेवारी 2026 रोजी आलेला शासन निर्णय म्हणजे जणू दुधारी तलवारीसारखा आहे। म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून 7/12 किंवा पोटहिस्सा मोजणी आणि त्याचे नकाशे अद्ययावत करणे खूप चांगले पाऊल आहे, परंतु खाजगीकरण आणि स्थानिक वादांकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही। त्यामुळे ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये ही मोजणी सुरू होईल तेव्हा स्वतःच्या जमिनीचे मूळ नकाशे आणि कागदपत्रे जवळच ठेवा। त्याचप्रमाणे मोजणीच्या वेळेस प्रत्यक्षपणे आणि स्वतःहून बांधावर हजर देखील राहा। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, ही मोजणी सरकारने पूर्णपणे मोफत करून द्यायला हवी की थोडीफार मोजणी फी घेतली पाहिजे? त्याचप्रमाणे मोजणीनंतर शेजारील शेतकऱ्यांचे आणि आपलेमधील वाद वाढतील का? प्रश्नांची उत्तरे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।